अवर यूट्यूब चॅनेल. आज आपण स्टँडर्ड 8 मधील चॅप्टर नंबर 5 एक्सपान्शन फॉर्म्युला मधील प्रॅक्टिस सेट 5.3 सॉर्ट आउट करणार आहोत. लास्ट लेक्चरला आपण याच सेम प्रॅक्टिस सेट मधील क्वेश्चन नंबर फर्स्ट कव्हर केलेला आहे. सो या लेक्चरला आपण क्वेश्चन नंबर सेकंड कव्हर करणार आहोत. सो सीधी क्वेश्चन सिम्प्लिफाय. गिव्हन जे दोन ब्रॅकेट दिलेले आहेत त्यांचा क्यूब आपल्याला फाइंड आउट करायचा आहे आणि त्या एक्सपान्शनमध्ये नंतर आपल्याला सबट्रॅक्शन घ्यायचं आहे. इज इट क्लिअर? सो त्यासाठी आपण सुरुवातीला फॉर्म्युले रिकॉल करूया. सी फर्स्ट प्लसवाला फॉर्म्युला ए प्लस बी ब्रॅकेट क्यूब इज इक्वल टू ए क्यूब प्लस 3a² बी प्लस 3ab² प्लस बी क्यूब. इज इट क्लिअर? त्यानंतर मायनसवाला फॉर्म्युला ए मायनस बी ब्रॅकेट क्यूब इज इक्वल टू ए क्यूब मायनस 3a² बी प्लस 3ab² मायनस बी क्यूब. इज इट क्लिअर? सो हे दोन्ही फॉर्म्युले आपल्याला यूज करायचे आहेत हा क्वेश्चन नंबर सेकंड सॉल्व करण्यासाठी. सो याचं हे एक्सपान्शन कसं आलं हे लास्ट दोन लेक्चरमध्ये आपण डिटेलमध्ये स्टडी केलेलं आहे. सो आपण क्वेश्चन नंबर सेकंडमधील फर्स्ट प्रॉब्लेम स्टार्ट करूया. सी दी फर्स्ट एक्झाम्पल. इन ब्रॅकेट 2a प्लस बी ब्रॅकेट क्यूब 2a प्लस बी ब्रॅकेट क्यूब मायनस इन सेकंड ब्रॅकेट 2a मायनस बी ब्रॅकेट क्यूब. इज इट क्लिअर? सो सुरुवातीला आपल्याला हा फर्स्ट ब्रॅकेटचं एक्सपान्शन फाइंड आउट करायचं आहे आणि त्यानंतर या सेकंड ब्रॅकेटचं एक्सपान्शन फाइंड आउट करायचं आहे. सो वी कॅन राइट एक्सपान्शन ऑफ फर्स्ट ब्रॅकेट दॅट मीन्स 2a प्लस बी ब्रॅकेट क्यूब. सो इथं 2a ला जर आपण a कन्सिडर केलं आणि b ला जर आपण b कन्सिडर केलं दॅट मीन्स इथं आपण a प्लस बी ब्रॅकेट क्यूब हा फॉर्म्युला यूज करू शकतो. सो वी कॅन राईट बाय युझिंग फॉर्म्युला a प्लस बी ब्रॅकेट क्यूब. इज इट क्लिअर? सो एक्सपान्शन इज a क्यूब प्लस 3a² बी प्लस 3ab² प्लस बी क्यूब. ए ची व्हॅल्यू इथं 2a असणार आहे आणि बी ची व्हॅल्यू b असणार आहे. सो वी कॅन राईट हियर a इज इक्वल टू 2a अँड b इज इक्वल टू b. सो गिव्हन ब्रॅकेट इज 2a प्लस b ब्रॅकेट क्यूब इज इक्वल टू a क्यूब दॅट मीन्स 2a क्यूब. इज इट क्लिअर? प्लस 3a² दॅट मीन्स 2a स्क्वेअर. इज इट क्लिअर? त्यानंतर b दॅट मीन्स वी हॅव टू राईट b प्लस 3a दॅट मीन्स 2a. त्यानंतर b² दॅट मीन्स b² प्लस b क्यूब. इज इट क्लिअर? सो 2 क्यूब 8 अँड a क्यूब प्लस 3 ॲज इट इज 2 स्क्वेअर 4 इंटू a² b प्लस 3 2 6 ab² प्लस बी क्यूब. इज इट क्लिअर? सो तर हे मल्टिप्लिकेशन आपण घेऊया. पहिली टर्म ॲज इट इज 8a³ प्लस 3 4 12a² बी प्लस 6ab² प्लस बी क्यूब. याला आपण 1 नंबर देऊया. हे एक्सपान्शन आपलं पहिल्या ब्रॅकेटचं आलेलं आहे. त्यानंतर आता आपल्याला या सेकंड ब्रॅकेटचं एक्सपान्शन फाइंड आउट करायचं आहे. सो वी कॅन राईट नाऊ द एक्सपान्शन ऑफ सेकंड ब्रॅकेट दॅट मीन्स 2a मायनस बी ब्रॅकेट क्यूब. इथं सुद्धा जर आपण ऑब्झर्व केल्या तर एच्या आणि बीच्या व्हॅल्यू या सेमच आहेत. इज इट क्लिअर? फक्त इथं काय आहे इथं प्लसवाला फॉर्म्युला यूज करायचा आहे आणि इथं मायनसवाला फॉर्म्युला यूज करायचा आहे. दॅट मीन्स इथं आपण a प्लस बी ब्रॅकेट क्यूब हा यूज केला आणि इथं a मायनस बी ब्रॅकेट क्यूब हा यूज करणार आहोत. सो त्यासाठी जर आपण फॉर्म्युले ऑब्झर्व केले तर चेंज काय होणार आहे फक्त a प्लस बी. सो a मायनस बीचा काय होईल इथं मायनस साईन असतं आणि इथं मायनस साईन येणार आहे आणि इथं मायनस साईन येणार आहे. इज इट क्लिअर? सो या फॉर्म्युल्याचं एक्सपान्शन घेत असताना आपल्याला सिम्पली इथं आणि इथं मायनस साईन लिहून हेच एक्सपान्शन येणार आहे. इज इट क्लिअर? सो वी कॅन राईट द एक्सपान्शन ऑफ सेकंड ब्रॅकेट दॅट मीन्स
2a मायनस बी ब्रॅकेट क्यूब इज इक्वल टू, हेच एक्सपान्शन येणार आहे, फक्त इथं आणि इथं साईन चेंज होणार आहे. पहिली टर्म ॲज इट इज मायनस 12 a स्क्वेअर बी प्लस 6 ab स्क्वेअर मायनस बी क्यूब. याला आपण नंबर सेकंड देऊया. आता आपल्याला या दोन्ही एक्सपान्शनमध्ये सबस्ट्रॅक्शन घ्यायचं आहे. सो वी कॅन राईट सबस्ट्रॅक्ट 1 and 2. सबस्ट्रॅक्ट 1 and 2. पहिल्या ब्रॅकेटचं एक्सपान्शन सुरुवातीला आपण लिहून घेऊया. 8 a क्यूब प्लस 12 a स्क्वेअर बी प्लस 6 ab स्क्वेअर प्लस बी क्यूब इज इट क्लिअर. त्यानंतर या ब्रॅकेटमधून सेकंड ब्रॅकेटचं एक्सपान्शन सबस्ट्रॅक्ट करायचं आहे. दॅट मीन्स 8 a क्यूब मायनस 12 a स्क्वेअर बी प्लस 6 ab स्क्वेअर मायनस बी क्यूब इज इट क्लिअर. त्यानंतर आता आपल्याला तर मायनसने हा ब्रॅकेट मल्टिप्लाय करावा लागणार आहे. सो पहिला ब्रॅकेट ॲज इट इज 8 a क्यूब प्लस 12 a स्क्वेअर बी प्लस 6 ab स्क्वेअर प्लस बी क्यूब. हा ब्रॅकेट ॲज इट इज. तर मायनसने आपण या ब्रॅकेटला मल्टिप्लाय करत असताना प्रत्येक टर्मचं साईन चेंज होणार आहे. इज इट क्लिअर. मायनस इंटू इथं प्लस, दॅट मीन्स मायनस 8 a क्यूब इज इट क्लिअर. मायनस इंटू मायनस, दॅट मीन्स इथं प्लस होईल, प्लस 12 a स्क्वेअर बी. त्यानंतर मायनस इंटू प्लस, दॅट मीन्स इथं मायनस होईल, मायनस 6 ab स्क्वेअर इज इट क्लिअर. त्यानंतर मायनस इंटू मायनस, दॅट मीन्स इथं प्लस होईल, प्लस बी क्यूब इज इट क्लिअर. तर सिम्पली जर आपण ऑब्झर्व केलं तर 8 a क्यूब आणि मायनस 8 a क्यूब या काय झालेल्या आहेत, ऑपोजिट टर्म्स झालेल्या आहेत. सो आपण त्या एकमेकांना कट करू शकतो. इज इट क्लिअर. त्यानंतर अजून 6 ab स्क्वेअर आणि इथं मायनस 6 ab स्क्वेअर. सो या ऑपोजिट टर्म्स आहेत त्यासुद्धा कट होतील. इज इट क्लिअर. सो रिमेनिंग काय राहणार आहे, फक्त 12 a स्क्वेअर बी, त्यानंतर प्लस 12 a स्क्वेअर बी इज इट क्लिअर. त्यानंतर बी क्यूब आणि हे बी क्यूब इज इट क्लिअर. सो वी कॅन राईट इज इक्वल टू साईन असायला हवा आहे. इज इक्वल टू 12 a स्क्वेअर बी प्लस 12 a स्क्वेअर बी. जे रिमेनिंग आहे ते आपण लिहून घेतो आहोत, प्लस बी क्यूब प्लस हे बी क्यूब इज इट क्लिअर. सो आता आपण ॲडिशन घेऊ शकतो. 12 प्लस 12, दॅट मीन्स 24 a स्क्वेअर बी इज इट क्लिअर. आणि तो कोइफिशियंट काहीच नाही, म्हणजे इथं 1 असणार आहे आणि इथं सुद्धा 1 असणार आहे. दॅट मीन्स प्लस 2 b क्यूब इज इट क्लिअर. दॅट मीन्स आवर फायनल आन्सर इज 24 a स्क्वेअर बी प्लस 2 b क्यूब इज इट क्लिअर. सो नेक्स्ट क्वेश्चन, नेक्स्ट एक्झाम्पल आहे इन ब्रॅकेट 3r मायनस 2k ब्रॅकेट क्यूब प्लस in second bracket 3r plus 2k ब्रॅकेट क्यूब इज इट क्लिअर. सो सुरुवातीला आपण पहिल्या ब्रॅकेटचं एक्सपान्शन करूया आणि त्यानंतर सेकंड ब्रॅकेटचं एक्सपान्शन करूया. सो यू कॅन राईट एक्सपान्शन ऑफ फर्स्ट ब्रॅकेट. एक्सपान्शन ऑफ फर्स्ट ब्रॅकेट दॅट मीन्स 3r मायनस 2k ब्रॅकेट क्यूब. इथं आपल्याला मायनसवाला फॉर्म्युला यूज करावा लागणार आहे. सो यू कॅन राईट बाय युझिंग फॉर्म्युला a minus b bracket cube is it clear. So expansion is a cube minus 3 a square b plus 3 ab square minus b cube is it clear. Here a ची व्हॅल्यू आपल्याला 3r पुट करायची आहे. Here a is equal to 3r and b is equal to 2k is it clear. So our bracket is 3r minus 2k bracket cube is equal to a cube, that means 3r cube is it clear, minus 3a square that means 3r square into b that means 2k plus 3a that means 3r
b square, that means 2k square minus b cube, that means 2k cube. Is it clear? So 3 cube 27 r cube. Is it clear? त्यानंतर 3 as it is हा स्क्वेअर आपण फाइंड आउट करूया. 3 स्क्वेअर 9 r स्क्वेअर इंटू 2k as it is प्लस 3 3 चा 9 9r आणि हा स्क्वेअर, दॅट मीन्स 2 स्क्वेअर 4 अँड k स्क्वेअर मायनस 2 क्यूब 8 k क्यूब. इज इट क्लियर? त्यानंतर नेक्स्ट स्टेपला पहिली टर्म ॲज इट इज 27 r क्यूब मायनस हे मल्टिप्लिकेशन आपल्याला घ्यायचं आहे आणि त्यानंतर हे मल्टिप्लिकेशन घ्यायचं आहे. इज इट क्लियर? सो यू कॅन राईट 9 2 चा 18 अँड 18 3 चा 54. आपला आन्सर काय येणार आहे? मायनस 54 r स्क्वेअर k प्लस 9 4 चा 36 r k स्क्वेअर मायनस रिमेनिंग टर्म ॲज इट इज 8 k क्यूब. इज इट क्लियर? याला आपण फर्स्ट नंबर देऊया. त्यानंतर आता एक्सपान्शन ऑफ सेकंड ब्रॅकेट, दॅट मीन्स हा ब्रॅकेट. सो हेच आन्सर, फक्त इथं आणि इथं साईन चेंज करून येणार आहे. सो यू कॅन राईट द एक्सपान्शन ऑफ सेकंड ब्रॅकेट, दॅट मीन्स we can write expansion of second bracket, that means 3r plus 2k ब्रॅकेट क्यूब. इथं आपल्याला प्लसवाला फॉर्म्युला यूज करायचा आहे. सो प्लसवाला फॉर्म्युला यूज करत असताना एच्या आणि बीच्या व्हॅल्यू काय आहेत तिथं सेमच आहेत. सो इथं सुद्धा आपण एची व्हॅल्यू 3rच घेतली होती आणि बीची व्हॅल्यू 2kच घेतली होती. सो आपलं एक्सपान्शन हेच येणार आहे, बट प्लसचा फॉर्म्युला असल्यामुळं इथं आणि इथं प्लस साईन येणार आहे. इज इट क्लियर? सो यू कॅन राईट 3r plus 2k ब्रॅकेट क्यूब इज इक्वल टू एक्सपान्शन काय येणार आहे? 27 r क्यूब प्लस 54 r स्क्वेअर k प्लस 36 r k स्क्वेअर प्लस 8 k क्यूब. इज इट क्लियर? याला आपण सेकंड नंबर देऊया. सो आता आपल्याला या दोन्ही टर्मच्या एक्सपान्शनमध्ये ॲडिशन घ्यायची आहे. सो यू कॅन राईट ॲड 1 अँड 2. नाउ ॲड 1 अँड 2. पहिले एक्सपान्शन आपलं काय आलेलं आहे ते आपण पहिल्या ब्रॅकेटमध्ये लिहून घेऊया. ॲज इट इज 27 r क्यूब मायनस 54 r स्क्वेअर k प्लस 36 r k स्क्वेअर मायनस 8 k क्यूब. इज इट क्लियर? प्लस पण सेकंड ब्रॅकेट खाली घेऊया प्लस हा सेम ब्रॅकेट येणार आहे 27 r क्यूब प्लस 54 r स्क्वेअर k प्लस 36 r k स्क्वेअर प्लस 8 k क्यूब. सो इथं आता प्लस साईन असल्यामुळं या ब्रॅकेटमध्ये काहीही चेंजेस होणार नाही. सो डिरेक्टली आपण कटआउट करू शकतो. ज्या ऑपोजिट टर्म्स आहेत त्या जर आपण कटआउट केल्या, इथं जर मायनस साईन असतं तर ब्रॅकेटमधले साईन हे चेंज करून घ्यावे लागतात. सो त्यामुळे आपली एक स्टेप वाढत असते. सो इथं आपण डिरेक्टली कट केलं तरी चालेल. सो वी कॅन राईट इथं जर आपण ऑब्झर्व केलं तर ही टर्म मायनसमध्ये आहे आणि ही टर्म प्लसमध्ये आहे. मायनस 54 r स्क्वेअर के आणि प्लस 54 r स्क्वेअर के दोन्ही टर्म अपोजिट असल्यामुळं एकमेकांना कट होतील. इज इट क्लियर? त्यानंतर ही टर्म मायनसमध्ये आहे आणि ही टर्म प्लसमध्ये आहे. सो ऑपोजिट टर्म्स झाल्या, सो त्याही कट होतील. सो रिमेनिंग काय राहणार आहे? 27 r क्यूब. इज इट क्लियर? आणि हे सुद्धा प्लस 27 r क्यूब. इज इट क्लियर? त्यानंतर अजून काय राहिलेलं आहे? 36 r k स्क्वेअर प्लस हे वालं 36 r k स्क्वेअर. इज इट क्लियर? आता या लाईक टर्म्स झालेल्या आहेत. सो आपण यांच्यामध्ये ॲडिशन घेऊ शकतो. इज इट क्लियर? सो यू कॅन राईट 27 प्लस 27, दॅट मीन्स 27 2 चा 54. इज इट क्लियर? सो यू कॅन राईट 54 r क्यूब. इज इट क्लियर? प्लस 36 प्लस 36, दॅट मीन्स 6 6 12. त्यानंतर
कॅरी 1 आणि 6 आणि हा आहे 7. 72 आर के स्क्वेअर. इज इट क्लिअर? इट इज अवर फायनल आन्सर. Then next example, third one. See the example. In bracket 4a minus 3 bracket cube minus in second bracket 4a plus 3 bracket cube. Is it clear? सुरुवातीला आपल्याला ह्या ब्रॅकेटचं एक्सपान्शन घ्यायचं आहे आणि त्यानंतर या ब्रॅकेटचं एक्सपान्शन घ्यायचं आहे आणि मिळालेले एक्सपान्शन हे सबस्ट्रॅक्ट करायचे आहेत. सो वी कॅन राईट द एक्सपान्शन ऑफ फर्स्ट ब्रॅकेट. दॅट मीन्स एक्सपान्शन ऑफ फर्स्ट ब्रॅकेट, दॅट मीन्स 4a minus 3 ब्रॅकेट क्यूब. इथं मायनसचा फॉर्म्युला यूज करावा लागेल. सो वी कॅन राईट बाय युझिंग फॉर्म्युला वी कॅन राईट a minus b bracket cube is equal to a cube minus 3a square b plus 3ab square minus b cube. Is it clear? Here a is equal to 4a and b is equal to 3. Is it clear? So simply values put करूया. Given bracket is 4a minus 3 bracket cube is equal to a cube, that means 4a cube minus 3a square, that means 4a square into b, that means 3 plus 3a, that means 4a into b square, that means 3 square minus 3 cube. Is it clear? So 4 cube, 4 4s are 16 and 16 4s are 64. So 4 cube 64 and a cube. Is it clear? त्यानंतर 3 as it is. आता हा स्क्वेअर फाइंड आउट करूया. 4 स्क्वेअर 16 a स्क्वेअर. Is it clear? 3 as it is प्लस हे मल्टिप्लिकेशन घेऊया. 3 4चा 12 a आणि 3 स्क्वेअर, दॅट मीन्स 9. Is it clear? मायनस 3 क्यूब 27. देन नेक्स्ट स्टेपला आता आपल्याला हे मल्टिप्लिकेशन घ्यायचं आहे आणि त्यानंतर हे मल्टिप्लिकेशन घ्यायचं आहे. सो पहिली टर्म ॲज इट इज वी कॅन राईट 64 a क्यूब मायनस हे आपण फाइंड आउट करूया. 3 3चा 9 आणि 16 9चा 144. 144 a स्क्वेअर. इज इट क्लिअर? त्यानंतर हे मल्टिप्लिकेशन 12 9चा 108 प्लस 108 a मायनस 27. इज इट क्लिअर? हे आपलं पहिल्या ब्रॅकेटचं एक्सपान्शन आलेलं आहे. सो याला आपण नंबर 1नी डिनोट करूया. त्यानंतर एक्सपान्शन ऑफ सेकंड ब्रॅकेट, एक्सपान्शन ऑफ सेकंड ब्रॅकेट, दॅट मीन्स 4a प्लस 3 ब्रॅकेट क्यूब. इथं आपल्याला प्लसवाला फॉर्म्युला वापरायचा आहे. सो इथंच प्लस साईन करून हेच एक्सपान्शन येणार आहे. इज इट क्लिअर? सो वी कॅन राईट 4a प्लस 3 ब्रॅकेट क्यूब इज इक्वल टू 64 a क्यूब प्लस 144 a स्क्वेअर प्लस 108 a प्लस 27. इज इट क्लिअर? सो सिम्पली साईन फक्त चेंज करून तेच एक्सपान्शन येणार आहे. त्याला आपण 2नी डिनोट करूया. तर गिव्हन एक्झाम्पलमध्ये काय आहे, या एक्सपान्शनचं आणि या एक्सपान्शनचं सबस्ट्रॅक्शन घ्यायचं आहे. सो वी कॅन राईट सबस्ट्रॅक्ट 1 and 2. सो वी कॅन राईट सबस्ट्रॅक्ट 1 and 2. इज इट क्लिअर? सिम्पली सबस्ट्रॅक्शन घ्यायचं आहे. पहिल्या ब्रॅकेटमध्ये आपण पहिल्या ब्रॅकेटचं एक्सपान्शन घेणार आहोत. 64 a क्यूब मायनस 144 a स्क्वेअर प्लस 108 a मायनस 27 ब्रॅकेट कंप्लीट मायनस इन सेकंड ब्रॅकेट 64 a क्यूब प्लस 144 a स्क्वेअर प्लस 108 a प्लस 27. इज इट क्लिअर? सो हा पहिला ब्रॅकेट ॲज इट इज राहणार आहे. इथं मायनस साईन असल्यामुळं प्रत्येक टर्मचं साईन चेंज होणार आहे. इज इट क्लिअर?
सो पहिला ब्रॅकेट ॲज इट इज आपण लिहूया. ब्रॅकेट काढूया. 64a³ मायनस 144a² प्लस 108a मायनस 27. तर मायनसनी आतमध्ये मल्टिप्लाय केल्यामुळं मायनस इंटू इथं प्लस आहे. दॅट मीन्स मायनस 64a³. त्यानंतर मायनस इंटू प्लस मायनस होणार आहे. सो 144 मायनस 144a². त्यानंतर मायनस इंटू प्लस मायनस होणार आहे 108a. मायनस इंटू प्लस दॅट मीन्स मायनस होईल मायनस 27. इज इट क्लिअर? सो आता ज्या ऑपोजिट टर्म्स आहेत त्या कट होतील. इथं जर आपण ऑब्झर्व केलं तर या टर्मचं साईन प्लस आहे आणि इथं मायनस आहे. सो हे ऑपोजिट टर्म्स झालेले आहेत. सो एकमेकांना कट होतील. त्यानंतर इथं साईन प्लस आहे, या टर्मचं साईन प्लस आहे आणि या टर्मचं साईन मायनस आहे. सो या दोन सुद्धा एकमेकांना कट होतील. इज इट क्लिअर? सो जे रिमेनिंग आहे ते आपण नेक्स्ट स्टेपला लिहून घेऊया. सो यू कॅन राईट मायनस 144a² अगेन मायनस 144a². त्यानंतर मायनस 27 सुद्धा राहिलेला आहे आणि त्यानंतर अगेन मायनस 27. इज इट क्लिअर? सो इथं मायनस मायनस दॅट मीन्स ॲन्सर हे मायनसमध्येच येणार आहे. इज इट क्लिअर? मायनस यांची जर आपण ॲडिशन घेतली 4 4 8 त्यानंतर 4 + 4 आणि हे 2 दॅट मीन्स मायनस 288a². इज इट क्लिअर? त्यानंतर हे सुद्धा मायनसमध्येच येईल. 27 आणि 27 यांची ॲडिशन 54 दॅट मीन्स ॲन्सर हे मायनसमध्ये येणार आहे मायनस 54. सो मायनस 288a² मायनस 54. इट इज अवर फायनल ॲन्सर. इज इट क्लिअर? देन नेक्स्ट एक्झाम्पल, फोर्थ वन. See the fourth example. In first bracket 5x minus 7y bracket cube plus in second bracket 5x plus 7y bracket cube. Is it clear? तर सुरुवातीला आपल्याला पहिल्या ब्रॅकेटचं एक्सपान्शन घ्यायचं आहे आणि त्यानंतर सेकंड ब्रॅकेटचं एक्सपान्शन. सो वी कॅन राईट द एक्सपान्शन ऑफ फर्स्ट ब्रॅकेट. एक्सपान्शन ऑफ फर्स्ट ब्रॅकेट दॅट मीन्स 5x minus 7y ब्रॅकेट क्यूब. इथं आपल्याला मायनसवाला फॉर्म्युला यूज करावा लागणार आहे. सो यू कॅन राईट बाय युझिंग फॉर्म्युला. वी कॅन राईट a minus b bracket cube is equal to a³ minus 3a² b plus 3ab² minus b³. Is it clear? So here a is equal to a ची व्हॅल्यू आता 5x घ्यायची आहे and b is equal to 7y. Is it clear? So simply व्हॅल्यूज आपण पुट करूया. पहिला ब्रॅकेट 5x minus 7y bracket cube. Is it clear? So expansion is a³ that means 5x cube minus 3a² that means 5x square into b that means 7y plus 3a that means 5x to b square that means 7y square. Is it clear? Minus b cube that means 7y cube. Is it clear? So expansion is the cube find out करूया. 5 cube 125. Is it clear? Then x cube. त्यानंतर 3 as it is हा स्क्वेअर फाइंड आउट करूया. 5 square 25 and x square. त्यानंतर ही टर्म as it is. त्यानंतर प्लस 3 5 15x आणि हा स्क्वेअर फाइंड आउट करूया. 7 square 49 y square. Is it clear? त्यानंतर मायनस 7 cube. We know that 7 cube 343 and y cube. Is it clear? So इथं आपण लिहूया y cube. Is it clear? So सिम्पली आता आपल्याला मल्टिप्लिकेशन घ्यायचं आहे. सुरुवातीला हे मल्टिप्लिकेशन घ्यायचं आहे आणि त्यानंतर हे मल्टिप्लिकेशन घ्यायचं आहे. सो वी कॅन राईट 125 x cube ॲज इट इज.
हे मल्टिप्लिकेशन आपण घेऊया सुरुवातीला. 25 3चा 75 आणि 75 7चा आपण रफमध्ये करून बघूया. 75 इंटू 7 इज इट क्लिअर. 7 5चा 35 and 7 7चा 49 and हे 3 that means 52 is it clear. So 525 so we can write minus 525 x square y is it clear. त्यानंतर आता हे मल्टिप्लिकेशन आपण घेऊया. 15 into 49 so we can write 49 into 15. 15 9चा 135 and 15 4चा 60 आणि हे 13 that means 73 is it clear. 735 so plus 735 x and y square is it clear minus remaining term as it is 343 y cube is it clear. याला आपण फर्स्ट नंबर देऊया कारण हे पहिल्या ब्रॅकेटचं एक्सपान्शन आहे. त्यानंतर आता सेकंड ब्रॅकेटचं एक्सपान्शन. नाउ द एक्सपान्शन ऑफ सेकंड ब्रॅकेट दॅट मीन्स 5x प्लस 7y ब्रॅकेट क्यूब. आता हेच एक्सपान्शन येणार आहे बट इथं आणि इथं साईन प्लस येईल म्हणजे पूर्ण एक्सपान्शनमध्ये सगळीकडे प्लस साईन करून येणार आहे. क्लिअर. सो यू कॅन राईट 5x plus 7y bracket cube is equal to 125x cube plus 525 x square y plus 735 x y square minus 3 plus 343 y cube. Is it clear? So याला आपण सेकंड नंबर देऊया. तर गिव्हन एक्झाम्पल इज आपल्याला या दोन ब्रॅकेटच्या एक्सपान्शनमध्ये प्लस करायचं आहे दॅट मीन्स ॲडिशन घ्यायची आहे. सो यू कॅन राईट ॲड 1 and 2 ॲड 1 and 2. सो पहिला ब्रॅकेट ॲज इट इज आपण लिहूया. एक्सपान्शन पहिल्या ब्रॅकेटचं दॅट मीन्स 125 x क्यूब मायनस 525 x स्क्वेअर y प्लस 735 xy square minus 343y cube. Is it clear? Plus the second bracket 125 x cube plus 525 x square y plus 735 x square xy square plus 343y cube. Is it clear? So इथं आता प्लस साईन आहे. सो ब्रॅकेट काढल्यानंतर काहीही चेंजेस होणार नाहीत. मायनस असेल तर मात्र चेंजेस होतात. इज इट क्लिअर. सो डिरेक्टली आता आपण ऑपोजिट टर्म्स आहेत त्या कट करूया. सो इथं जर आपण ऑब्झर्व केलं तर या टर्मचं साईन मायनस आहे आणि या टर्मचं साईन प्लस आहे. सो या ऑपोजिट टर्म्स झालेल्या आहेत. सो एकमेकांना कॅन्सल होतील. इज इट क्लिअर. त्यानंतर इथं मायनस आहे या टर्मचं साईन मायनस आहे आणि इथं प्लस आहे. सो यासुद्धा अपोजिट टर्म्स झालेल्या आहेत. सो यासुद्धा एकमेकांना कट होतील. सो जे रिमेनिंग आहे ते आपण लिहून घेऊया. 125 x क्यूब आणि त्यानंतर प्लस हे 125 x क्यूब. इज इट क्लिअर. त्यानंतर अजून काय राहिलेलं आहे प्लस 735 xy स्क्वेअर अगेन हे दॅट मीन्स 735 xy स्क्वेअर. तर सिम्पली या लाईक टर्म्स झालेल्या आहेत. सो आपण ॲडिशन घेऊ शकतो. या दोन लाईक टर्म्स आहेत आणि त्यानंतर या दोन लाईक टर्म्स आहेत. इज इट क्लिअर. लाईक टर्म्स म्हणजे पॉवर व्हेरिएबल आणि सगळं सेम असतं इथं. सो इथं सुद्धा एक्स क्यूब आहे इथं सुद्धा एक्स क्यूब आहे. सो या लाईक टर्म्स झालेल्या आहेत. सो सिम्पली आपण ॲडिशन 125 प्लस 125 दॅट मीन्स 250 x क्यूब. इज इट क्लिअर. प्लस ही ॲडिशन आपण एका साईडला करूया. 735 प्लस 735. इज इट क्लिअर. 5 5 10
7 आणि 7 7 14 जे ॲडिशन काय आलेले आहे 1470 इज इट क्लिअर. सो XY square. So our answer is 250 x cube plus 1470 XY square. Is it clear? So dear friends, इथं आपला क्वेश्चन नंबर 2 कव्हर झालेला आहे आणि प्रॅक्टिस सेट पूर्णपणे संपलेला आहे. सो तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू फॉर वॉचिंग. बाय बाय.